द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। ओबीसी समाजाच्या सर्व घटकांनी सुनील बेहरे व अनिल वाघमारे यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन दिनांक 4 सप्टेंबर रोजी तहसीलदार अभिजित जगताप यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे। त्यात मराठा आरक्षण प्रकरणी राज्य शासनाने काढलेल्या जीआर मुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागेल अशी भावना व्यक्त करून त्या जीआरला कडाडून विरोध केला आहे। त्यावेळी दिलेल्या घोषणांनी तहसील परिषद दणाणून गेली होती। ओबीसी समाजाच्या विविध संघटनेने एकत्र येऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 सप्टेंबर रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मराठा समाजासाठी जीआर काढला आहे। त्यामुळे मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे वक्तव्य त्यांनी कथन केले आहे। या निर्णयामुळे ओबीसींच्या सुमारे 400हून अधिक जातींच्या हक्कांवर गदा येणार असल्याचा आरोप सुद्धा केला आहे। तसेच शासनाचा निर्णय हा घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन करणारा असून मराठा समाजाचा समावेश झाल्यास आधीच मर्यादित संधी असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय होणार असल्याची व्यथा त्यात मांडली आहे। याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला धाब्यावर बसवून केवळ राजकीय दबावाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप निवेदनातून केला आहे। वादग्रस्त शासन निर्णय तात्काळ मागे घ्या, ओबीसी आरक्षणात अन्याय हस्तक्षेप नको, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व, हक्क आणि आरक्षण संरक्षित राहते यासाठी ठोस धोरण राबवा अशी अपेक्षा व्यक्त करून हा जीआर मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। निवेदनावर सुनील बेहरे, अनिल वाघमारे, पद्मा गिर्हे, किसन राठोड, सचिन बेहरे, राजू सौंदलकर, बंडूभाऊ राठोड, जगदीश वडसकर, सदानंद पुरी, रवींद्र भारती, गणेश राठोड, महेंद्र पुरी, जयंत गिर्हे, कैलास राऊत, मनोहर सिंग चुंगडे, दिनेश मोहिते, अरविंद दवणे, रवींद्र नंदनवने, पंकज बेहरे, गजानन पराते, सुजान भारती आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर। आज आम्ही माहूर तहसील इथे ओबीसी वर जो अन्याय झालेला आहे त्यासाठी सर्व एकत्र आलेलो आहोत। माहूर मधील प्रत्येक गावातून बऱ्याच आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ओबीसी बांधव एकत्र आलेलो आहोत। तर आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे जे आमचा अन्याय झालेला आहे, जे ओबीसीचं आरक्षण 2 तारखेला त्या आरक्षणामध्ये ज्यांना वाटेकरी केले आहे ते वाटेकरी आम्हाला नको आहेत। आमचं जे आरक्षण होतं ते आमचं आरक्षण जशास तसं कायम ठेवावं, आमच्यावर अन्याय करू नये, अन्यथा शासनाला, प्रशासनाला आणि सरकारला एकच आमचं सध्या तरी विनंती आहे की तो जीआर रद्द करण्यात यावा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्यावर अन्याय झाल्यावर आम्ही त्याचं म्हणजे कुठल्या प्रमाणामध्ये आमचं आंदोलन होईल हे सरकारने लक्षात घ्यावं। जय ओबीसी।